नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की आज काय आहे. आज आहे आमच्या पर्वचा बर्थडे आणि आज बर्थडे स्पेशल व्लॉग असणार आहे. सकाळी औक्षण वगैरे केलेलं आहे. काय बोलतात? औक्षण मला विचार, मला नाही. औक्षण की ऑप्शन? काय ग? औक्षण तेच ते केलेलं आहे आणि त्याची क्लिप ना पुढे अटॅच करेन मी. आता काय चाललंय ना ते तुम्हाला दाखवते. एकच मिनिट. इथं बघा, आज बर्थडे आहे आणि काय चाललंय, आम्हाला काय परवा आहे काय? संध्याकाळची तयारी झाली का तुझी? काय ग, संध्याकाळची तयारी झाली काय? तिला मी हे केलं, काय बोलतात ते, डिस्ट्रॅक्ट केलं. कोण बोलेल आमच्याकडे संध्याकाळी बर्थडे आहे बघा. कशी बर्थडेची तयारी चालू आहे. मी कालपासून आलेली आहे. मला बोलली काय तू लवकर ये, आपण तयारी करू. तयारी करायची, आम्ही क्रिकेट खेळतोय. तर बघूया आज काय काय करू ते तुमच्यासोबत शेअर करते. असंच ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. भोक्या बोलते काय आज? काय नाही आपल्यावरच गोड भेटायची माहिती. अंगू फोटोग्राफर. हे कॅमेरामॅन माझ्या पोराला आमचं पण आयुष्य लागू दे. तोंडावर लगेच एक्सप्रेशन तरी चेंज होतात. आरती करते ना पावसाची. माझ्या बाळाला आमचं पण आयुष्य लागू दे. आता इथे सकाळी सकाळी ना पर्वला छान अशी आंघोळ वगैरे करून ना ओवाळून घेतलं. आता ज्या टाईमला त्याचा जन्म झालाय त्या वेळेनुसारच मम्मीनी मी ठरवलं होतं की त्याला ओवाळायचं. आता ओवाळता ओवाळता तुमची ओळख करून देते अंकुच्या फॅमिलीशी. आता ह्या ज्या ओवाळता आहेत ना त्या अंकुची मम्मी म्हणजेच माझ्या वहिनीच्या मम्मी आहेत आणि ही ऑफकोर्स मी आहे. मला तर तुम्ही ओळखताच नाही का. आणि माझा बाबू बघ कसा स्माईल देतोय साईडला बसून आणि मस्त अशी पर्वची किशी घेतली. आणि नंतर आल्या आमच्या रवीना मॅडम. ही आहे रवीना, अंकुची बहीण आणि माझी सुद्धा बहिणीसारखीच आहे ती. रवीना नंतर नंबर लावला अंकुच्या पप्पांनी. हे आहेत अंकुचे पप्पा म्हणजेच माझ्या बंधूचे सासरे बुवा. हे पण माझ्या पप्पांसारखेच आहेत. आम्ही ना सगळे असे एकत्र फॅमिली सारखेच असतो नेहमी. त्यामुळे ना खूप जास्त असं काही कार्यक्रम वगैरे असला की मज्जा येते. आता माझे पप्पा जेव्हा पर्वला ओवाळत होते तेव्हा पर्वला ना त्यांच्याकडे जाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता ओवाळण्यापेक्षा. ए साईराज, चप्पल रिक्षात नाही ना गेला. आता दिसताय तुम्ही, आता दिसताय तुम्ही. एवढं कंटाळली आहेस, अशी करतेस. साईराज, साईराज बोल. मावशे स्वागत आहे तुझं. हॅलो, तू तुझंच कर, माझं नको करू. माझे ओरिजिनल आहे. तर आमचे धनी पण आलेले आहेत.
पप्पू धनी लेट जेवलेले आहे. लेट पण थेट आलेले आहेत. काय होते जेवण वाढायच्या टायमाला? हां, बायको जरा काम करत होती. आज काय आहे की बायको काय मध्ये जेवण वाढायच्या टायमाला? आज काय आहे? आज काय आहे? आज अॅनिव्हर्सरी आहे आमची आणि एक परवाचा बर्थडे किती आहे. वर्ष झाले? किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष कंप्लीट झालेले आहे. तर आज आमची अॅनिव्हर्सरी पण आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं. तर आता डेकोरेशनचं काम चालू आहे बाहेर आणि आमची पण थोडीशी छोटी मोठी तयारी जी होती ती आम्ही करून घेतली. आता रेडी होतो मस्त आणि घरी पण जेवलेत, आत्ताच आलेत मस्तपैकी. जेवण बिवण झालेलं आहे त्यांचं. तर चला बघूया आज काय काय करतोय ते. तर मंडळी मी झालेली आहे रेडी. मी तुम्हाला माझा फायनल फुल लुक दाखवते. एक सेकंड. पिलू जरा पकड. हा आहे माझा फायनल लुक. कशी दिसते मी? मला नक्की सांगा. परू इथं आमचा बर्थडे बॉय रेडी झालाय. पूर्ण नाही झालाय काय? केस असेच ठेवायचे? अर्धा रेडी झालाय बर्थडे बॉय. आणि हे बर्थडे बॉयच्या बर्थडेचं डेकोरेशन. हां, एक मिनिट थांब. हा आहे आमचा बर्थडे बॉय रडताना आणि ही आहे त्याची मम्मी. कशी दिसते मम्मी बर्थडे बॉयची? मला नक्की कमेंट करून सांगा कसं लुक दिसतंय. आता इथे जेवण झालं होतं रेडी म्हणून ना अंकुनी देवाला नैवेद्य दाखवून घेतलं. आज जेवणामध्ये पुलाव, छोले, पुरी, पापड, भात, जिलेबी असं काहीसं होतं. आणि हा पापड. आणि ही आमची गँग. हाय करा सगळ्यांनी. टाटा नको, ये आता वेलकम कर. इथे माझ्या दोन्ही माम्या, छोटी मामी, मोठी मामी आणि शेजारच्या दोन्ही काक्या पुऱ्या लाटण्यासाठी मदत करत होत्या आणि अंकू सगळ्यांना कोल्ड्रिंक देत होती. आमचे आप्पा बसले. हे माझे आजोबा म्हणजेच मम्मीचे पप्पा. ए मावशीची कुठं होतीस? कधीपासून शोधते मी. हा, तोंड पुसायला तिकडे आहे बघ, टॉवेल वगैरे आहेत बघ. थंडावाले. माझी इथे माझ्या संजू मामीनी बबडूसाठी ना कंपोस्ट आणली होती गिफ्ट म्हणून. आणि बबडूने तिला सांगत होता की मला ना ही कंपोस्ट हवीच होती. आणि बघा किती प्रेम ओतून चालले त्याचं मामीवर. अरे त्याची एक तुटली ते सांगतोय माझा कुठला इथे झाली आमच्या बर्थडे बॉयची एंट्री. एकदम हिरो स्टाईलमध्ये एंट्री केली आमच्या पर्वने. आज ना पर्वसोबत पर्वचे पप्पा आणि पर्वची मम्मी सुद्धा खूप जास्त गोड दिसत होते. एकदम सेम आउटफिट घातले होते. आणि पर्व तर आमचा आहेच डॅशिंग, त्याच्यामुळे ते तिघं पण ना खूप जास्त मस्त दिसत होते आज. जसं पर्वचा आज पहिला बर्थडे आहे ना, तसंच पर्वच्या पप्पा आणि मम्मीसाठी सुद्धा हा त्यांचा पहिला आई आणि पप्पा होण्याचा एक पहिला बर्थडे बोलू शकता. म्हणजे त्यांना पण 1 वर्ष झाले आई पप्पा होऊन. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा स्पेशल दिवस होता एकदम. आणि ना ती दोघं पण खूप जास्त खुश दिसत होती. घरातल्या कुठल्याही कार्यक्रमाला 4 चांद लावतात. आपल्या घरातली जी पाहुणी लोक असतात, आपले शेजारची, आपले नातेवाईक जे येतात ना, त्यांच्यामुळे कार्यक्रमाची शोभा ना अजून वाढते. आणि तसंच आज पण पर्वच्या बर्थडेसाठी ना पर्वला आशीर्वाद देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी खूप सारी पाहुणी मंडळी आली होती. आणि त्यामुळे ना कार्यक्रमाची शोभा ना अजून दुप्पट तिप्पट वाढली.
आता तुम्ही विचार करत असाल, तू तर बोलली होती की पर्वला कपाट गिफ्ट करणार आहेस, ते आहे तरी कुठे? तर कपाटाचं झालं असं, मी ऑनलाईन मागवलंय आणि ते आलंच नव्हतं बड्डेच्या दिवशी सुद्धा. 2-3 दिवसांनी येईलच, पण मी डायरेक्ट ॲड्रेस ना अलिबागचा दिलेला आहे, तर ते तिकडेच येईल. जर मला शक्य झालं तर मी नक्कीच दाखवेन, ठीक आहे. तर आज ना आमची ॲनिव्हर्सरी सुद्धा होती, म्हणून ना आमच्या घरातल्यांनी आमच्यासाठी सुद्धा एक केक आणला होता. आता खरं सांगायचं ना तर आम्ही जास्त ॲनिव्हर्सरीला केक कट करतच नाही, कारण आमच्या घरामध्ये केक कोणाला आवडतच नाही आणि आम्ही दोघंच असतो घरामध्ये, त्याच्यामुळे केक कटिंग तर होतच नाही. म्हणून खूप वर्षांनी खरं तर मी केक कट केला होता आमच्या ॲनिव्हर्सरीचा. आज ॲनिव्हर्सरी होती म्हणून मिस्टरांनी सुद्धा मला न सांगता सोन्याची अंगठी आणली होती. खरं तर माझ्यासाठी हे खरंच म्हणजे अनपेक्षित गिफ्ट होतं, कारण मला ते बोलले पण नव्हते की काही करणार आहेत किंवा काही आणणार आहेत, कारण ते ना नेहमी मला काय आणायचं असेल तर मला सांगतात आणि माझ्या आवडीनेच घेतात. असं फर्स्ट टाईम झालंय की त्यांनी माझ्यासाठी न सांगता असं काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे आणि इतकं महागडं गिफ्ट आणलेलं आहे. आता रिंग तर मी तुम्हाला पुढे कधीतरी दाखवेनच, रिंग काय आज दाखवत नाहीये, पण मी आहे ना मी आहे मी त्यांना अशीच त्यांच्याकडून रिंग घेतली नाही, त्यांना असं खाली बसून मस्त अशी प्रपोज स्टाईलमध्ये रिंग घालायला लावली, एकदम फिल्मी वेमध्ये. तुमचे पर्वची मम्मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पर्वसाठी काहीतरी छोटासा एक डान्स परफॉर्मन्स रेडी केलाय. 5 ते 10 मिनिटच फक्त लागतील, ठीक आहे. कहने की हो दिल में कोई बात. जिलेबी खायची तुम्हाला पण घ्या. आता हे आहेत नजीर काका, माझ्या पप्पांचे खूप जुने मित्र, आणि ते सुद्धा बड्डेला आले होते आणि त्यांचा सुद्धा दुसऱ्या दिवशी बड्डे होता, म्हणून आम्ही विचार केला की चला त्यांचा सुद्धा बड्डे सेलिब्रेट करूया. नंतर ते कधी आपल्यासोबत म्हणजे असे एकत्र असे आम्ही भेटत नाही, कधी ते असतात आम्ही नसतो, तर त्यामुळे त्यांचा सुद्धा बड्डे छान असा सेलिब्रेट केला झालेला आहे. इथे बघा बर्थडे झाल्यावर सगळ्यांची तोंड बघा कशी झाली. हा आता तू फक्त कॅमेरासाठी स्माइल करते, मगतपासून असं तोंड सगळ्यांची तोंड बघा, हे बघ. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. पर्वचा बर्थडे झालेला आहे फायनली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या, ठीक आहे. बाय बाय.